एका सगळ्यांनी तुमच्यावर मारहाण झाली, फसवणूक झाली, धमकी मिळाली, पण पोलीस म्हणतात FIR नाही। हे पूर्ण बेकायदेशीर आहे। भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 173 स्पष्ट सांगते, दखलपात्र गुन्ह्यांसाठी FIR नोंदवणे बंधनकारक आहे। सुप्रीम कोर्टाने ललिता कुमारी निकालात ठणकावून सांगितलं, FIR नोंदवणे अनिवार्य आहे। बहाणे चालणार नाहीत। पोलीस नकार देत असतील तर ते स्वतः कायद्याचे उल्लंघन करत आहेत। मित्रांनो, BNSS ने आणखी सोपे केले आहे। 0 FIR कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये तुमच्या क्षेत्राबाहेरही जा आणि 0 FIR नोंदवा, ती ऑटोमॅटिक तुमच्या स्टेशनकडे ट्रान्सफर होते। हे BNS कलम 173(1) मध्ये स्पष्ट आहे। त्यानंतर ऑनलाईन FIR महाराष्ट्रात पोलीस सिटीजन पोर्टलवर जा, OTP ने लॉग इन करा, घटना तपशील भरा, पुरावा अपलोड करा आणि FIR क्रमांक मिळवा। हे 24x7 उपलब्ध आहे, 24x7 उपलब्ध आहे। पण पोलीस तरीही नकार देत असतील तर घाबरू नका, कायद्याने तुम्हाला हे हक्क दिले आहेत। वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार BNSS कलम 173(4) नुसार लेखी तक्रार SP कडे किंवा स्पीड पोस्टने, ईमेलने व्यक्तिशः पाठवा। ते FIR नोंदवण्याचे आदेश देतील। मॅजिस्ट्रेट कोर्टात जा, जर SP ने ही कारवाई केली नाही तर ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटकडे अर्ज करा। BNSS कलम 175(3) नुसार कोर्ट आदेश देते, पोलिसांना FIR नोंदवा आणि तपास करा। हे आदेश आल्यावर पोलिसांना पाळावे लागते। आणखी कठोर पावले, बॉम्बे हायकोर्टात रिट पिटिशन, महाराष्ट्र ह्युमन राईट्स कमिशन, अँटी करप्शन ब्युरो, भ्रष्टाचार असल्यास RTI, मीडिया सगळे पर्याय खुले आहेत। मित्रांनो, हे फक्त कायद्याचे कलम नाहीत, हे तुमचे संविधानिक हक्क आहेत। कलम 21 अंतर्गत जीवन आणि स्वातंत्र्याचा हक्क। तुम्ही पीडित नाही, तुम्ही लढवय्या आहात। तुम्ही एकदा आवाज उठवला की हजारो इतरांना धैर्य मिळते। धैर्य ठेवा, पुरावे जपून ठेवा, की अर्ज द्या, रिसिव्हिंग घ्या, वकिलाची मदत घ्या। लीगल एड 1500 लढा, कारण न्याय तुमचा हक्क आहे।